विकास कॉलनी येथील नाशिक महानगरपालिकेच्या रस्त्यावरती बांधकाम चालू आहे। बांधकाम व्यावसायिक बिल्डिंग बांधकाम आणि तब्बल 12 मीटरच्या रोडवर 3 मीटरचे अनधिकृत बांधकाम सुरू। जेव्हा ही गोष्ट विकास कॉलनीतील नागरिकांच्या लक्षात आली तेव्हा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला आणि याबद्दल तेथील स्थानिक रहिवासी असलेले ॲडव्होकेट श्रीधरजी व्यवहारे यांनी दिली। त्याचबरोबर त्यांनी केले ग्राहकांना सावधान। मी ॲडव्होकेट श्रीधर व्यवहारे, विकास कॉलनी त्र्यंबक रोड येथे श्री रामकुंज अपार्टमेंट असं एक मोठं कन्स्ट्रक्शन 125 बिल्डिंग 125 फ्लॅटचं कन्स्ट्रक्शन मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू आहे। विकास कॉलनी ही 50 वर्ष जुनी इतिहास असलेली कॉलनी आहे आणि या ठिकाणी अंतर्गत कॉलनी रोड हा 12 मीटरचा असल्याबाबत अधिकृतरित्या श्री अग्रवाल साहेब यांनी लेखी परमिशन दिलेली आहे। त्याप्रमाणे श्रीरामकुंजच्याच बाजूला दुसरी एक बिल्डिंगचं बांधकाम चालू आहे। त्यांनी 12 मीटरचा रस्ता सोडलेला आहे आणि जानकी बिल्डर्स आता जे बांधतायत 7 मजली जो टॉवर बांधतायत 3 टॉवर त्याच्यामध्ये फक्त 9 मीटर सोडण्यात आलेलं आहे। त्यामुळे आजूबाजूला राहणारे जे रहिवासी आहेत, ज्यांचे जुने घरं बंगले रो हाऊसेस आहेत, अशा लोकांना मोठ्या प्रमाणात त्याच्या बाबतीत त्रास निर्माण झाला आहे आणि त्यामुळे गहन समस्या निर्माण अशी झाली आहे की पार्किंग इश्यू म्हणजे कार आणि व्हेकल्स कुठे ठेवायचा हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे। त्याच्या व्यतिरिक्त मॉर्निंग वॉकला जाणारे सर्व सिनियर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं यांना पण वाहतुकीमुळे आत्ता मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे आणि प्रोजेक्ट कंप्लीट झाल्यानंतर जवळजवळ 200 व्हेकल्स याच्यामध्ये कॉलनीमध्ये वाढणार आहे, छोट्याशा कॉलनीमध्ये वाढणार आहे आणि त्यामुळे फ्युचरमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रास निर्माण होणार। ॲक्च्युली ही जी आहे अर्बन लँड सिविक ULC ॲक्टच्या अंडरची सेक्शन 20च्या अंडर ही फक्त रो हाऊसेस आणि बंगले बांधणे याच्यासाठीची परमिशन दिलेली ही कॉलनी आहे आणि अशा ठिकाणी एवढा मोठा टॉवर कसा बांधू शकतो याचा अर्थ नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी संगतमताने काही चुकीच्या गोष्टी घडवून परमिशन दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये बेसिकली मी अग्रवाल साहेबांचं नाव घेईल की त्यांनी स्वतः त्यांच्या सहीने असे अधिकारामध्ये त्यांनी परमिशन दिलेलं आहे। त्यामुळे खूप मोठी शंका निर्माण होते की अशा पद्धतीने कसं काम होऊ शकतं आणि सर्वसाधारण नागरिकांना याच्यामध्ये का त्रास व्हावा। जर चुकीच्या पद्धतीने जर हे कन्स्ट्रक्शन होणार असेल तर ते तेथे राहणाऱ्या नागरिकांना अमान्य आहे। या बाबतीत डेफिनेटली गंगापूर पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिलेली आहे। याच्या व्यतिरिक्त त्यांना कोर्ट नोटीस पण इश्यू झालेली आहे। आमच्या रहिवाशांची सगळ्यांची एकच मागणी आहे की आम्हाला 12 मीटरचा रोड तुम्ही द्या। तो 12 मीटरचा रोड कसा द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे। ते नगरपालिकेबरोबर आणि बिल्डरनी बसून ठरवावं आणि आम्हाला सगळ्यांना 12 मीटरचा रोड कसा होईल एवढं आम्हाला 12 मीटरचा रोड मिळाला आम्ही खुश आहोत। आम्हाला त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नकोय। तर या बाबतीत बिल्डरनी योग्य ती दखल घेऊन, रहिवाशांची दखल घेऊन आणि कॉर्पोरेशनच्या सर्व अधिकाऱ्यांनी याच्या बाबतीत दखल घ्यावी। अन्यथा या सर्व अधिकाऱ्यांच्या विरुद्ध आम्ही कमिशनर ऑफिसला अप्रोच करू की असं चुकीच्या पद्धतीने कॉर्पोरेशनचे अधिकारी का काम करत आहेत आणि का यांनी केलंय, अशा चुकीच्या परमिशन का दिलेलं आहे। नगरपालिकेने काही काम थांबवण्यासाठी प्रयत्न केले किंवा अधिकाऱ्यांनी? महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही संपर्क साधला। तिथले भांबरे नावाचे साहेब इथे व्हिजिटला येऊन गेले परंतु त्याचा उपयोग झाला नाही। मग आम्ही त्यांचे जे उच्च पदाधिकारी जे आहेत पगारे साहेब आणि बागुल साहेब यांच्याशी संपर्क साधला पण त्यांच्याकडूनही कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही। अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही किंवा कामही थांबविण्यात आलेलं नाही। त्यामुळे आमची प्राथमिकतेने आमची अशी मागणी आहे की पहिल्यांदा प्रथम काम थांबवावं आणि नेसेसरी ॲक्शन्स ही डेफिनेटली घ्यावी आणि आम्हाला 12 मीटरचा रोड कॉलनी रोड मिळालाच पाहिजे ही आमची तमाम इथे राहणाऱ्या रहिवाशांची मागणी आहे। सर, काही आंदोलनाचा पावित्र्य नागरिक घेऊ शकता का भविष्यात? डेफिनेटली आम्ही त्याच्या बाबतीत विचार करतोय आणि आम्ही याच्या बाबतीत जर जी गरज पडेल ती आम्ही डेफिनेटली घेऊ। आक्रमक भूमिका घेऊ शकता? हो, आम्ही आक्रमक भूमिका घेऊ शकतो। नाशिक महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्वरित या बाबतीत नेसेसरी ॲक्शन जी घ्यायची त्यांनी त्वरित घ्यावी। अन्यथा याची तक्रार कमिशनरला सुद्धा करण्यात येईल आणि यामुळे फक्त एक रहिवाशांना त्रास होणार असं नाहीये पण फ्युचरमध्ये जे कस्टमर्स या ठिकाणी येतील, राहायला येतील, ते सुद्धा अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे आणि कदाचित त्यांचा फ्युचर पण धोक्यामध्ये येण्याची शक्यता आहे।
तर त्यामुळे याच्यामुळे सगळ्या नागरिकांनी सरकारने कॉर्पोरेशनने याची दखल घ्यावी, गंभीरतेने दखल घ्यावी आणि योग्य ती कारवाई लगेच करावी अशी आमची सर्व नागरिकांच्या वतीने विनंती आहे. लक्ष न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट नाशिक.